कारण डगआउट तिथूनच सर्व सूत्र बॅटिंग करणार हलवतो सूत्र सामन्याचे। मी लाडक्या प्रेक्षकांना विनंती करतोय, ते प्रेक्षक का हा तो खिलवण्यासाठी डगआउट आहे, त्यासाठी सर्व प्रेक्षकांना विनंती है प्लीज दरख्वास्त की जाती है जो प्रेक्षक वहां पर बैठिए प्लीज वो डगआउट जो टीम का है वहां से ही टीम के खिलाड़ी मैदान के अंदर जाने वाले बैटर, इसलिए स्पेशल रिक्वेस्ट किए जाते हैं हमारे कमेटी की ओर से। बहुत बहुत शुक्रिया। वेल्थमॅन श्रीकृष्ण कुलशेत तसंच नवसाती दिवाचा आलेला आहे। आक्रमण गोलंदाजर लावलं गेलं। ओ माय गॉड, माय फेवरेट प्लेयर टक्या चंद्रकांत पाटील। आणि दिवसभर आम्ही चर्चा करत होतो का चंद्रकांत पाटील का खेळत नाही। जेव्हा आम्ही आलो होतो मैदानाच्या आतमध्ये तर धीरज आम्हाला भेटला का चंद्रकांत पण काय कमाल दाद देतो। केतन असेल, धीरज असेल का या मोठ्या खेळाडू पुन्हा आक्रमण लावलंय। मजा येते जेव्हा टक्क्या खेळतो तेव्हा। त्याचा लेग ब्रेक, ऑफ ब्रेक खेळताना त्याची बॅटिंग, त्याची विकेट कीपर तिन्ही क्षेत्रामध्ये तो माहिर आहे आणि टक्क्याला पाहताना बरं वाटलं। थँक्स टू नवसाती दिवा। हा माझा एक फेवरेट प्लेयर पैकी एक वन ऑफ द माय फेवरेट प्लेयर राईट आर्म राऊंड द विकेट टक्या चंद्रकांत पाटील। पहिला चेंडू बॅकफूट वर जाताना फिरकी घेतली, लेग ब्रेक केलं। पहिल्या चेंडूत सगळं बॅटिंग करताना मात्र आलेलं आहे प्रतिकेश आणि जतीन। स्ट्राइक वरती प्रतिकेश उंच पुरा असा बॅटर। एक फ्लाय स्लिप उभं केले, पॉइंट खडं केले, कव्हर आहे चांगला। जरा उशिराने बॅट आलेली आहे परंतु मिस्टर एमस्ट्रोक जोपर्यंत आउटकॉन पर्यंत येईल मिड विकेटचं शतरक्षण फील करेल साहिल स्वप्नील नाईक इज द बेस्ट क्वालिटी क्रिकेटर दॅट अ गुड फिल्डिंग इज देअर ओनली सिंगल अँड ओपन द अकाउंट बाय श्रीकृष्ण कुलशेतचं खातं इथं खोललं जातं। पहिली धावाली दुसऱ्या चेंडूवर खातं खोलताना प्रतिकेश। शांत सुरुवात आहे। एक याच गावातील श्रीकृष्ण पोहोचलाय सेमीफायनल मध्ये। सकाळचं सत्र पाहिलं तर आपण नावे केले श्रीकृष्ण दिवाने। फिरंता चेंडू ड्राइव केलं, गॅप भरून काढताना लॉंग ऑफच्या ठिकाणी असल्या क्षेत्रक्षण जाईल। लवली थ्रो यार, 3 चेंडू फक्त 2 धावा। पी ओनचं पहिलं ओव्हर हाताळण्यासाठी या मोठ्या खेळाडूला मात्र लावलं त्याने आक्रमणावर। लाजबाब क्रिकेटर। पहिला डॉटने सुरुवात, सिंगल दोन्ही बॅट्समॅनने जतीन खाता खोलताना श्रीकृष्ण कुलशेतला 2 वर। आदरणीय श्यामजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे नाकवा। लवली पहा कसं चंद्रकांत पाटील जसा आला मैदानामध्ये चैतन्य निर्माण करता एक विकेट मात्र मिळवून दिली। ते झेल टिपला वाईट स्क्वेअर लेग साहिल नाईकने। नाकवा आमचे सहयोगी बंधू देशमाता जी तुम्हाला हार्दिक स्वागत आहे। नागपा नाव प्रसिद्ध आदरणीय श्यामजी पाटील एक डॅशिंग डायनामिक दोस्तीतील दुनियाचा राजा माणूस आणि म्हणून तो दोस्ती ज्यांची आहे ना ते दोस्तीचे राजा माणसाने आयोजित केली आहे स्पर्धा दोस्ती चषक। डीजे काय वाजायचं या नागपुरा बऱ्याचशा 3-4 स्पर्धा 5-6 स्पर्धा झाल्या असतील पाहिलं नव्हतं या लाडक्या प्लेयरला। पण जसं मैदानात वाला एक चैतन्य उभं करताना 4 चेंडूमध्ये एक विकेट मिळवत करता ब्रेक तो मिळेल नवसाती दिवा। 1 गडी बाद 2 वर अशी सदिस्थिती करून 4 चेंडू हाताळल्यानंतर पहिलं पिवनचं ओट टाकता नवसाती दिवा कोण चंद्रकांत पाटील उर्फ टक्या। इस नेम सचिन तेंडुलकर दिवा हे लाडानं नाव मात्र आम्ही या चांगल्या खेळाडूला दिलं होतं। तेवढी धमक, तेवढी हिम्मत, तेवढा संघर्ष, तेवढे ते अफलातून ऑलराउंडर जस्ट लाइक बाय सचिन रमेश तेंडुलकर गॉट टॉप क्रिकेट। बैठक मारली, क्षेत्ररक्षण खाली आहे तिथे व्हॉट अ कॅच, व्हॉट अ सुपर डुपर कॅच बेंड होताना अफलातून हा क्लास क्रिकेटचा फिल्डिंगचा दर्शवताना साहिल व्हॉट अ कॅच साहिल यार। बॅक टू बॅक 2 धक्के देतात 2 गडी बाद 2 अशी दयनीय स्थिती श्रीकृष्ण कोलशेतसाठी। व्हॉट अ लवली पेस ऑफ बॉलिंग बाय चंद्रकांत पाटील।
गेली. सिंगल सिंगल विकेट विकेट. नाव ए ऑन द हॅट्रिक. हॅट्रिकची संधी. फलंदाजाला पहिल्या चेंडूवर डक गोल्डन डक शिकार. साईराज पाटील परतला. 2-2 वनडे बॉय. साहिल विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. खूप अनंत अनंत अशा तुला आमच्याकडून लखामोलाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. आई एकवीराचे अनंत आशीर्वाद तुला मिलो हीच आईच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो. अब जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. साहिल नाईक जोरदार हमला बोल. इथे मात्र समीने काही चॅलेंज स्वीकारलं. हॅट्रिकचा चेंडू पाठवला. काऊ कोणाच्या वरून आल्या आल्या षटकार ठोकला. चांगल्या विकेट झाली. समाप्ती. पहिल्या ओव्हरमध्ये ते खेळ संपलाय. 8 वर 2 असे सद्यस्थिती. प्लीज मनीष. जर प्रेक्षकांनी हायबा कॅच पकडला त्याला दिले जातात ब्लूटूथ फोनचे हे ब्लूटूथचे बँडेड प्रत्येक कॅचला जो प्रेक्षक टिपेल त्यासाठी. आणि गीता वॉच पासून आलेल्या प्लेअर ऑफ द मॅचला सनग्लास अशी नटलेली आहे सजलेली आहे. वैभव पटेलचा मी कौतुक करतो की सर्वोच्च ट्रॉफी त्यांच्या मार्फत इथे पुरस्कृत केलेली आहे. थँक्यू सो मच वैभवजी पाटील. त्यांच्याकडूनच या पुरस्कृत झालेल्या स्पॉन्सर झाल्या अट्रॅक्टिव्ह प्लेअर ऑफ द बॅटर, प्लेअर ऑफ द सिरीज, उत्कृष्ट बॅटर, उत्कृष्ट बॉलर. आणि त्या चमचमत 1 लाखाबरोबर 50,000 दिल्या जाते. पहिल्या दुसऱ्यांचे ट्रॉफी प्रेझेंटेड बाय वैभव पाटील. मॅचकडे गेल्या. पहिल्या ओव्हरची झाली समाप्ती. चंद्रकांत पाटील पहिल्या ओव्हर आला. तर साहिल ज्याचा बड्डे आहे तो बड्डे बॉईज लेफ्ट हँड ओव्हर दोघे. पहिला चेंडू नॅचरल आउट स्विंग. टप्पा बलन घेतलेले. बलन फिंगर्स रोल केले. लाईन मिस केली. षटकार सोबतच्या चेंडूवर आल्या आल्या मात्र आपला करिश्मा दाखवला. बॅट्समनचं नाव अर्थातच भावित. इन ॲट क्रमांक 2 धक्के दिले पहिल्याच ओव्हरमध्ये. चंद्रकांत पाटील P1चं पहिलं व P1चं दुसरं. तर फुल टॉस होती. बॅकफुटवर जाता नाही ते सरळ टप्पा झाला. मिडविकेटच्या ठिकाणी असलेले शत्रक्षण ग्रीज सावंत. गुड फिल्डिंग इज देअर. फक्त सिंगल मिळते. सिंगल स्कोर मात्र हलकासा पुढे जातो श्रीकृष्ण कुलशेट टीमचा. अर्थात 2 गडी बाद. 10 पोचल्यात 9. तगडा संघ. बरेचसे मॅचेस मात्र लवकर स्पर्धेतून बाहेर झालेला आहे. नवसाती दिवा. तर कडक पावलं उचलले टीम मॅनेजमेंटने. लवली बॉल. टप्पा ऑफसेट मिड डिस्टन्स जाऊन निघाला बॉक्सच्या बाहेर. दॅट इज फिंगर्स नॅचरल हाऊसिंग. सुपर बॉलिंग आहे. एक शानदार ऑलराऊंडर आहे साहिल स्वप्नील नाईक. विचार केला तर 10 जे ऑलराऊंडर त्यापणे सन्मान नाव मात्र या ऑलराऊंडर घेतलं जातं नेहमीचा क्रिकेटचा विचार केला तर तोच बड्डे बॉलिंग मग साहिल. चांगला छोटी संधीचा स्वागत मात्र करता आला नाही. काय ड्रॉप कॅचेस विन द मॅचेस. प्रयत्न चांगला परंतु डपकन उडाला. चेंडू जमिनीला मिळाला. याचाच अर्थ काय ड्रॉप झाली आहे. ज्या फलंदाजाने बॅटने षटकाने खणखणीत मात्र स्वागत केलं हॅट्रिकचं ते बॅट्समनचं भावित झेल सुटलाय. सौभाग्य ठरतोय. सौभाग्य पाठीशी मात्र आलाय. देवाची 7 वर पोचलं सिंगलने भावित. टप्पा पडल्यानंतर स्विंग झाला. स्विंगला खतम केलं. टप्पा 1 मात्र भरार गेले. होईल फराचारण. चौकार मात्र बॅट्समॅन आहे जितीनच्या बाबत चौकार होतो. 6 वर टीम मात्र पोहोचते या चौकाराने 14 वर. येस प्लीज डीजे. आतमध्ये आपण जाणार आहोत. तिथे बड्डे बॉल्स टाकतो ओव्हर साहिल 9 दिव कडून पॉवर प्लेचा दुसरं बॉल. चौकार खाल्यानंतर पुढला चेंडू. फुल टॉस होती. मॅचच्या आतल्या बाजूला शॉर्ट स्क्वेअर लेगला जे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं त्याचा फायदा उठवला जाईल का. परंतु चंद्रकांत पाटील व्हॉट अ थ्रो यार. लाजबाब थ्रो. एक्झॅक्टली या गोलंदाजा हाती मात्र थ्रो फेकली होती चंद्रकांत पाटीलने. परंतु सुरक्षित बॅटर 2 ओव्हरचा खेळ इथून झाले समाप्त. मॅच क्रमांक पाहिली तर 5वी आपल्या भेटीला आहे. अर्थातच एका बाजूला बॅटिंग करताना श्रीकृष्ण कोलशेट टॉस हरल्यानंतर आणि फिल्डिंग करताना नवसाती दिवा.
2 ओव्हरचा खेळ झाला. पहिल्या ओव्हर हाताळला चंद्रकांत पाटीलने. त्या ओव्हरमध्ये 8 डाव खर्च करण्यात लगातार 2 झटके दिले, परंतु शेवटच्या चेंडूवर मार खाताना षटकार खाला. नाही अतिशय चांगली गोलंदाजी इथे मात्र सांगेल ज्याचा आहे वाढदिवस. विश्व मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे बाय शाईल अब जिओ हजारो साल. गुड ऑलराऊंडर आपण युमीचा ओव्हर मात्र ते झालं. 2 ओव्हरचा खेळ इथून संपलाय. 2 ओव्हरच्या खेळीने पहिल्यांदा बॅटिंग करताना श्रीकृष्ण कोळशेत 2 गडी बाद 15. 7.5 धावांच्या सरासरी आपण धावसंख्या मात्र लागलेली आहे. सोहम पवार आणखी डावखुरा गोलंदाज. चांगला स्विंग आहे. जेवढे गोलंदाज तुमच्या डावखुऱ्यांचा त्याचा प्लस पॉईंट असतो. फिल्डिंग करणारा जो संघ असेल त्या संघात जास्तीत जास्त डावखोरे पाकिस्तान सौभाग्य राहिले. डावखोऱ्याचा गोलंदाजा विचार करा. वेगवेगळे डावखोरे गोलंदाज आणि जेव्हा डावखोरे गोलंदाज नॅचरल आउटस्विंग ही गिफ्ट ऑफ द गॉड ही त्यांना साहजिकच नैसर्गिक वळण मिळतं. त्यामुळे नेहमीच डोकेदुखी असते राईट बॅट्समॅनसाठी. डावखुरा गोलंदाज अर्थात सोहम पवार याला आणलं आक्रमण तिसऱ्या ओव्हरसाठी टीमकडून. त्याचं पहिलं असेल ओव्हर. 5 ओव्हरची मॅच. तिसरं ओव्हर टाकताना टीमकडून आपलं पहिलं. सोहम लाजवाब यॉर्करने सुरुवात केली. फ्लिका बद्रीस लाजवाब फटका लॉंग लेगच्या दिशेने जाईल, परंतु फक्त सिंगल. वाईट लॉंग लेगच्या दिशेने घोषणा करताना या अंपायर पाहिला तर रोशन कोळी आणि त्याच्या साथीला अर्थातच प्रथम पाटील चर्चेमध्ये आहेत. 3 अंपायर विकी बनसोडे असे रोशन कोळी, तदनंतर प्रथम पाटील. नुकतीच इर्ती गोठवली ती नामांकित कंपनी नोबेल प्रीमियर लीग काल अंपायरिंग केली आहे 3 अंपायरने. देवेंद्र पाटील यांचं ते जबरदस्त आयोजनाच्या भूमिकेत राहिली ती भूमिका लाजबाब. पर्व 3 मध्ये सुरेख अशी अंपायरिंग राहिली या 3 अंपायरांची. इथे तिथे अंपायर म्हणून सन्मानित त्यांना आमंत्रित केले. लेफ्ट हँड अर्ध विकेट. आपला जो खराब चेंडू परंतु टायमिंग मिळाला सर हातामध्ये. हर्षल इज द बेस्ट फिल्डर अँड टीम कॅप्टन ऑफ द नौसाद दिया. सुपर कॅच. स्वेल लेगला होता. आला फाईन लेगला. तीक्ष्ण नजर गाडीसाठी ठेवली. बॅलन्स ठेवला बॉडीचा आणि प्रॉपर झेल टिपताना बॅट्समॅनला केला आऊट. ही सफलता मिळवलेली सोहम पवार या बॉलरला आणि टीम साठी तिसरी विकेट क्रमांक 3. बॅट्समॅन झाला जतीन तंबूच्या आसराला. जेव्हा टीमची धावसंख्या 16 16.3.
सुरेख संगीत प्लीज. कोण कोणाला येस येस गवली हॉस्पिटल चे आमचे सन्माननीय हरीश काय डॉक्टर हरीश सेंडगे आणि निलेशजी डॉक्टर निलेशजी दुबे यांचं आगमन झालेले आहे. टॉस का बॉस हा मंच त्यानेच मात्र आम्हाला पुरस्कृत केले. त्यांचे पुरस्कार करते दोन्ही डॉक्टर मात्र सन्मानाने आमच्या मुख्य व्यासपीठावर येतात. त्यांचं सरसे स्वागत आहे. दुसरी ग्रुप 2025 एक शानदार सोहळ्यामध्ये आपलं सरसे स्वागत आहे. डॉक्टर गवली हॉस्पिटलचे हे सन्मान्य डॉक्टर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून तिथे टॉस घेतली जाते प्रत्येक टीमची आणि तो मंच आम्हाला पुरस्कृत केले ते दोन डॉक्टरचा आम्ही पुन्हा एकदा अगदी मनापासून सरसे स्वागत आहे. डॉक्टर सेंडगेजी आणि डॉक्टर दुबेजी. येस MBBS डॉक्टर हरीशजी शेंडगे गवली हॉस्पिटल बॅकफूटवर जाताना स्वागत केलं. शेवटच्या होत्या पहिल्या चेंडूवर सावंत हा दर्जेदार फटका चेहऱ्यावर गेली आहे. शॉटॉम्पचे चेंडू बॅकफूटवर जाताना मात्र जागा बनवली. जागा वाटत शॉटॉम्प जांग केलं आणि फेकून दिलं. मिड विकेटच्या डोक्यावर आला षटकार. षटकाराने जी धावा मात्र खूप मात्र सुस्त होती त्याला चुस्त केलं. या षटकाराने वाढवली 6 धावसंख्या. श्रीकृष्ण कोळशेत टीमची ठाणे विभागातील एक नामवंत संघ आहे श्रीकृष्ण कोळशेत. आदरणीय डॉक्टर हरीशजी शेंडगे त्याच समेत डॉक्टर निलेशजी दुबे अगदी मनापासून यांचं सरसे स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. दोस्ती चषक 2025 सीझन 5 मध्ये गवली हॉस्पिटलचे हे अतिशय नामवंत डॉक्टर आहेत. त्यांचं सरसे स्वागत. खूप मेहनत घ्यायला तसं क्रिकेट खेळलं मेहनत तशीच अभ्यास करतात मेहनत घ्यायला तरच डॉक्टर की पदवी आपण पूर्ण करू शकतो. मेडिकलचे आदरणीय शिवलालजी त्यांच्या सोबत आहे. तुमचे सरसे स्वागत आहे. आरोग्य रुग्णांना काय घड होतं कोरोनामध्ये खरोखर डॉक्टरला विसरून चालणार नाहीये. शॉट ऑफ बॅकफूटवर जातात. व्हॉट अ लवली शॉट ऑफ जॅम and is owed to the deep backward mid wickets. It's another big back to back दोन धमाके. गिरीश चर्चा करत गिरीशचं स्वागत केलं 2 दर्जेदार षटकाराने. बॅट्समॅनचं नाव इंजोर्ड झाल्यानंतर खऱ्या अर्थाने हरेश आला आणि त्यांनी हर्ष घरात 2 षटकाने 13 वर पोहोचले. धावसंख्या मात्र वाढत नाही. वाढवण्याचं काम केलं मैदानाच्या शेवटच्या ओव्हरमध्ये. पहिल्या 2 चेंडूवर दर्जेदार डोळेजंग षटकार 34 धावा. आता आकार आले. सुस्त होती तिला चुस्त केली. बॅकफूटवर जाताना ट्राय केलं होतं शॉट एक्स्ट्रा कव्हर नाही रितेशने परंतु नामा कोशिश. दोस्त तराराई चंद्रकांत पाटील लॉंग ऑफच्या ठिकाणी येईल. वाईट इज फाईन लॉंग ऑफच्या ठिकाणी क्षेत्रशेष तोपर्यंत 2 धावा आणखीन अर्जित केली. हर्ष घरतने बॅटिंगवर स्ट्राईक रेट झपाट्याने वाढवले. फक्त 5 चेंडूमध्ये चुकून काढले त्यांनी 15 धावा. व्हॉट अ लवली स्ट्राईक रेट बॅटिंग बाय हर्ष घरत फ्रॉम श्रीकृष्ण कोळशेत. राईट आर्म डाऊन द विकेट. क्लास क्रिकेटचा दर्जेदार फटका पुन्हा एकदा चेंडू केला पराचारण. त्याला आणखीन तापवण्याचं काम केलं. डोकं फिरवलं अक्षरशः बॉलरचं. पहिल्या शेवटच्या ओव्हरमध्ये पहिली 4 ओव्हरमध्ये कमाल केली होती. हा क्रिकेट कसा फिरणारा गेम आहे. घरगीटच्या प्रमाणात रंग बदलतो त्याचं नाव आहे क्रिकेट. व्हॉट अ टॉप ऑफ 2 बॅक टू बॅक धमाके दिली आणि धावसंख्या मात्र आकार देताना पोहोचवले श्रीकृष्ण कोळशेतला 40 वर. राईट आर्म राऊंड द विकेट. गुडलेनचा प्रति चेंडू ड्राईव्ह केला. मिस टायमिंग चंद्रकांत पाटील सचिन तेंडुलकर प्रतिभा. अशी स्ट्राईक मात्र मिळणार नाहीये. हा नवी मध्ये आलेला एक नियम आहे मित्रांनो. हरकत नाही तो पहिल्यांदा सांगायला पाहिजे होता आम्ही.
त्यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो का अशा प्रकारचा स्ट्राईक मिळणार नाहीये. एकाच ऍक्शन मध्ये दोन्ही बॅटरना पळणं इन ऍक्शन मध्ये अनिवार्य आहे. अदरवाईज तुम्हाला 10 माझा स्ट्राईक रोटेट करता येणार नाही, याचं लक्षात घ्या. NMTच्या रूल प्रमाणे रूल अंमलात आणले. राईट एम राऊंड द विकेट जो प्रयास केला होता परंतु काल कम्प्लिटली लाईन मिस केली. अशा 5 ओव्हरचा खेळ इथून झाला समाप्त. पहिली बॅटिंगचं आमंत्रण मिळालं. पहिल्या बॅटिंगचं आमंत्रण मिळालं. श्रीकृष्ण दिवा थोडासा 4 ओव्हरमध्ये अक्षरशः मात्र खूप बॅकफुटवर होता. जसं मैदानाच्या आत आला हर्ष घरात इंजुर होणारा बॅट्समन गौरवच्या जागी त्याने मात्र कमाल करताना 2 षटकार ठोकले आणि 20 धावांचं योगदान देताना धावसंख्या टीमची पोहोचवली 41. आता 42 धावांचं टार्गेट सेट आहे कंपल्सरी. नुकतंच मैदानावर येताना आमच्या मुख्य व्यासपीठावर जे टास्का बॉस गवली हॉस्पिटल यांच्या माध्यमातून त्यांचे सन्मान्य डॉक्टर हरीशजी शेडगे साहेब आणि डॉक्टर निलेशजी दुबे साहेब त्यांच्या समोर मेडिकलचे सर्व्हिस शिवलाल जी आहेत त्यांचं मनाच्या अंतकड्यात आम्ही स्वागत करतो. दोस्ती ग्रुपच्या वतीने अक्षय पाटील असेल, मिनेश पाटील, कैलास पाटकर असेल, अमोल पाटील, प्रशांत चव्हाण, राजा पाटील, हितेन पाटील, हेमंत पाटील, सुनील पाटील, सलमान सैद, दीपक शारकर, किशोर पाटकर असं अतिशय लाजवाब आयोजनच्या भूमिकेत आपण पाहणार आहोत. प्रत्येक कॅचसाठी गीता, प्रत्येक मॅच मॅन ऑफ द मॅचसाठी गीता वाचकडून सनग्लासेस देण्यात येतात. प्रत्येक हायवाकासाठी आमच्या प्रेक्षकांना दिलं जातं एक हेडफोनचं हे ब्लूथ ब्लँडेड. जाऊया आणि करूया. आलेल्या डॉक्टरांना आपण सन्मानित. जीवन किती मात्र देवाची जेव्हा उरली सोडली आशा आपण सोडतो तो डॉक्टर अतिशय देवाप्रमाणे ज्या रुग्णाला वाचवण्याचं काम करतात आणि कोरोनाच्या काळामध्ये हट्सअप असलेल्या डॉक्टरांना ज्यांनी 24 तास आपल्या जीवाची कोणते मात्र तमा न बाळगता रुग्णासाठी धावत येणारे डॉक्टर आहेत. त्यांना करूया आपण सन्मानित. आमच्या मुख्य व्यासपीठावरती आशिष पाटील यांना विनंती करतो की डॉक्टर हरीशजी शेंडगे यांचा आपण यथोचित सत्कार करावा. यस आदरणीय गवली हॉस्पिटल डॉक्टर हरीशजी शेंडगे साहेब यांना सन्मानित करताना आशिष पाटील खूप योगदान आहे. गेलेली उरलेली आशा असते परंतु त्या आशावर कायम 100% देण्याचं काम करतात. रुग्णांनाच वाचवण्याचं काम करतात आणि एक वेगळं जीवन त्यांच्या मार्फत दिलं. त्या डॉक्टरांचा इथे होतो सन्मान. डॉक्टर हरीशजी शेंडगे साहेब. तदनंतर मी विनंती करतो डॉक्टर निलेशजी दुबे यांना का हा सत्कार सन्मान भारतीय संस्कृतीपणे आपण सन्मानित करूया. पुन्हा एकदा मी आशिष पाटीलला विनंती करतो डॉक्टर निलेशजी दुबे यांना सन्मानित करावं. मायेची, प्रेमाची, आपुलकीची भेट, उबदार शाल आणि दरबरीत सुगंधीत सोडणारं हवं असं वाढणाऱ्या हा पुष्पगुच्छ देऊन आदरणीय डॉक्टर निलेशजी दुबे यांना सन्मानित केले. तर आशिष पाटील यांच्याकडून आमच्या या स्पर्धेची आठवणीची भेट ट्रॉफीज देऊन सन्मानित. नंतर मेडिकलचे सर्व्हिस शिवलालजी यांना आपण करूया सन्मानित. सरसे असं स्वागत आहे तुमचं. अतिशय ही सन्मानाची पदवी डॉक्टर. किती प्रयास, किती संघर्ष, किती अभ्यास, किती हिलकावून जातात ही डिग्री प्रदान करण्यासाठी. खूप मात्र टॅलेंटेड असावं लागतं ही पदवी डॉक्टर. आणि त्यासाठी राहुल द्रविडने स्पष्ट नकार दिला होता. डॉक्टर जेव्हा BCCI त्यांना देत होतं डॉक्टरी पदवी त्यांनी नकार दिला होता स्पष्ट शब्दात. कारण अभ्यास करून मिळवतात डॉक्टर ते मी क्रिकेटसाठी मात्र नक्कीच ती स्वीकारणार नाहीये. इथे शिवलालजी यांना सन्मानित केले जातं आशिष पाटील यांच्या शुभ हस्ते. थँक्यू सो मच. असं खऱ्या अर्थाने हे डॉक्टराने अगदी पूर्ण भरलेलं आहे, सन्मानित झालेलं आहे हे व्यासपीठ. त्यासाठी त्यांचं सहर्ष स्वागत. चला मॅचला करूया सुरुवात. अतिशय दर्जादार क्रिकेट कालपासून स्पर्धेला सुरुवात. रोख रुपये 1,50,000. काल जय मल्हार चोलेगाव ही कल्याण विभागाची टीम पोहोचली फायनल मध्ये. आज पहिल्या गटामधून खेळताना वरच्या गटामध्ये काय श्रीकृष्ण दिवा सेमीफायनल. आता खालच्या गटामध्ये कोण जाईल कारण जिंकणारा संघ लगेच 4 ओव्हरच्या सामन्यामध्ये खेळेल. नुकतंच ज्याने मॅच जिंकले गावधी जयस्वर्ती चांगला क्रिकेट आपल्या पासून दूर गेला त्यांच्याच नावाने त्याच्या जयेशच्या नावानं रबाले खेळली ती पहिली मॅच. काय बॅटिंग केली रोहनने अफलातून बॅटिंग मॅच फिरवून घेतली. जय बालाजी रबांग मॅच कडे जाऊया. 42 धावांचं टार्गेट 5 ओव्हरचं मॅच आणि उत्तर देण्यासाठी नवसाथी दिवाकडून साहिल ज्याचा वाढदिवस
ताबडतोब आहे स्ट्राइक वरती साहिल. राईट आर्म मोर द विकेट. पहिला चेंडू बॅक फुटवर दिशा दिली स्क्वेअर टप्पा घेईल फिरून काय सरळ पकवलं चेंडू आर पार 4 रन. बेहतरीन स्ट्रोक. शॉर्ट आर्म जो बॅकफुटवर जागा बोललेला पहिला खणखणीत चौकारला बॅट्समन गुड्डू तुषार लाजवाब बॅट्समन. येणाऱ्या 13, 14, 15 अग्री कोहली प्रीमियर लीग आणि बेलापूर टीम कडून खेळताना दिसेल हा गुड्डू. गौरव बॉलिंग मार्कवर. पहिलं P1चं आउट टाकण्यासाठी श्रीकृष्ण कोळशेत कडून गौरव इंजर्ड झाला होता. कडक यार. व्हॉट अ लवली बॅकफुटवर इनसाइड जस्ट स्क्वेअर ऑफ द बाउंड्रीच्या ठिकाणी वळण घेतलं. फक्त सिंगल अर्जित मिले. 42 धावांना सनसणीत उत्तर देताना नवसाद दिवाकडून बॅटिंग करताना स्ट्राइक वरती गुड्डू तुषार पाटील. पहिला चौकार सिंगल. लाजवाब बॅटिंग यार. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये टार्गेट मात्र आहे समोर नवसाती दिवा. खरोखर आम्ही टीम मॅनेजमेंटचं कौतुक करतोय. काय काय पायलट केले बरेचसे बदल केले. आदरणीय उमेशजी शिंदे यांचं आगमन होते. मी उमेशजी शिंदे यांचं सरसे असं स्वागत करू. चषक 2025 या साहेब आपलं सरसे स्वागत आहे. पर्व 5 रबाले कोलीवाडा प्रेझेंटेड जो चषक संघर्ष केल्या संघर्षामध्ये मात्र आपल्याला फुकट असं काही मिळत त्यासाठी मेहनत घाम घालावा लागतो. त्याचं जिवंत उदाहरण किती फिल्डर गेले होते बा चौकार वाचण्यासाठी. कारण टार्गेट कोणतंच मात्र सुरक्षित नसतं. हे ठाऊ आहे. ठाणे विभागात खेळणाऱ्या श्रीकृष्ण कोळशेटला 42 जरी झाल्या तरी मॅच आपण बनवू शकतो. त्यासाठी मात्र संघर्ष करावा लागेल. एक तर क्लासिकल फिल्डिंगचा दर्जा वाढवावा लागेल. हे ठाऊ आहे. कारण व्यावसायिक क्रिकेट सर्व ठिकाणी खेळणारा हा टीम श्रीकृष्ण कोळशेट एवढ्या लवकर पण बॅकफुटवर जाताना काय दर्जादार फटका बॅकफुटवर गेला आणि जागा बनवून संखनित मात्र सरळ काढलं. एक्स्ट्रा कव्हरला भेटून चेंडूला काल फरार आर पार 4 रन. त्याच दरम्यान उमेशजी शिंदे यांचं आगमन होते. साहेब आपलं शब्द सुमणाने असं सरस स्वागत आहे. दोस्ती चषक 2025 पर्व 5 मध्ये या स्पर्धेचे सर्व जे आयोजक आहे अक्षय पाटील मिनेश पाटील कैलास पाटकर अमोल पाटील प्रशांत चव्हाण राजा पाटील हितेन पाटील हेमंत पाटील सुनील पाटील सय्यद सलमान से दीपक शारकर अँड किशोर पाटकर. आदरणीय उमेशजी शिंदे यांचं आगमन झालेलं आहे. या स्पर्धेत तुमचं सरस असं स्वागत आहे. पहिले वर टाकलं जातं बॉलिंग मार्क पाहतो गौरव 4, 1, 2 आणि 4 अशा तब्बल 4 चेंडूंचा धावा खर्च केले 11. गरज आहे मॅच जिंकण्यासाठी 42. नाव स्ट्राइक वन साइड गुड्डू. कडक स्ट्रोक यार. व्हॉट अ लवली एक्स्ट्रा कव्हर ड्राइव्ह. क्रिकेटचं एकदम सुंदर मांगोर ज्या स्ट्रोक मध्ये दवलं त्या स्ट्रोकला खुलं केलं. व्हॉट अ लवली पंच अँड क्लिअर द एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री फॉर 4 रन्स. येस डीजे प्लीज. डॉक्टर हरिजी शेंडगे साहेब आहेत. डॉक्टर निलेश दुबे आहेत. मेडिकल गवळी हॉस्पिटलचे शिवलाल जी आहेत. त्यानंतर उमेश शिंदे यांच्या मध्ये आता अनिल तिवारी येत आहेत. सिंगलचा इशारा केला. सिंगल आली. स्कोर मात्र पुढे सरकतो. पहिल्या P1चा झाला. खेळ इथे समाप्त. 16-0 गडीबाज अशी दंदर शानदार वजनदार सुरुवात. त्याच दरम्यान कॉन्ट्रॅक्टर मोहम्मद हमीद यांचंही शुभागमन झालेले आहे. कॉन्ट्रॅक्टर मोहम्मद हमीद अपना बड़े दिल से हम मंच के ऊपर स्वागत करते हैं. दोस्ती चषक 2025 सीजन 5 में स्वागत आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. दणदणीत दमदार सुरुवात. एकीकडे न गमावता 16 आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी 42. एक ठाणे विभागातील एक नवीन विभागली दोन्ही दादा संघ दादागिरी दाखवताना परंतु आता मात्र वरचढ बाजू झाली. कारण खणखणीत सुरुवात एकीकडे नव्हता धावा चोपल्या अगेन्स्ट द गौरव या बॉलरच्या विरोधामध्ये दोन्ही खास करून तुषारने कारण ज्याचा वाढदिवस आहे तो आता स्ट्राइकला साहिल
स्वप्नील नाईक खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. चांगला ऑलराऊंडर आहे. डावख्यात आणि गोलंदाजी उठवत आणि बॅटिंग अशा हुबमध्ये खेळतो. स्ट्राईक वरती आता कोण आहे बॉलर कोण कॉन्ट्रैक्टर तजमन मोहम्मद जी हमीद इनका आगमन वास्के मंच के ऊपर बड़े दिल से स्वागत है. मोहम्मद जी हमीद कॉन्ट्रैक्टर है. बड़े दिल से दोस्ती ग्रुप के वजह से ओर से आपका मंच के ऊपर हम स्वागत करते हैं. ओवर क्रमांक दुसरी पहिला डॉटने सुरुवात केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या तर तब्बल 16 धावा 42 धावांची आवश्यकता. 5 ओव्हरचा मॅच जो जिंकणार आहे लगेच 4 ओव्हरच्या मॅच मध्ये त्यांचा सामना असेल अर्थातच गावदेवी जयस्मृती रबाले टीमच्या विरुद्ध. प्लेयर ऑफ द सिरीज उत्कृष्ट बॅटर बेस्ट बॉलर वैभवजी पाटील पुरस्कृत केलेली ट्रॉफी टॅप केलाय. सेलिमी डाफचा डायरेक्टली हिट. ओ माय गॉड ज्याचा वर असतो 0 वर मात्र बाद विदाउट को बॅक इन द पवेलियन. बड्डे बॉयज साहिल स्वप्नील नाईक व्हेरी डिसपॉइंटेड निराश. खूप करण्यासारखं का घातक ती चिकी सिंगल अवरता आलेलं नाही. कॉन्सन्ट्रेशन लॉस्ट कम्प्लिटली. 6 वर 0 गडी चांगल्या स्थितीमध्ये आणि पनमती विकेट लावून हा बड्डे बॉयज मध्ये तंबूच्या आसऱ्याला. आता मात्र पहिला झटका इथून भरारी घेईल काय घेऊ शकतो वाय नॉट. त्यासाठी एक गोल्डन आर्म तो सोनेरी हात घेऊन कोण बॉलर येईल आणि कोण त्याच्यात टाकील या टीम नवसारी. त्यांनी सुरुवात तर चांगली केली आहे परंतु बऱ्याचशा मॅचेस गेलेल्या त्या उत्पन्न केल्या जिवंत केल्या बॉलरने. किती ते उदाहरण असते क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय असो टेनिस क्रिकेटमध्ये बरेचसे मॅचेस आहेत ते दिलचस्प मूड मध्ये खतम झालेली आहेत. पॉइंट खडे केले पॉइंट कव्हर शॉट एक्स्ट्रा कव्हर इनसाइड द सर्कल इन पॉवर प्ले सेकंड. ग्रेट शॉट यार. व्हॉट अ शॉट व्हॉट अ लवली शॉट ऑन जॉक ओव्हर द फाइन स्क्वेअर लेग. इट्स आउट ऑफ द बार. चेहरा What a super मंत्रमुग्ध केला आज. खुश दिलखुश झकास. यस डीजे प्लीज. त्याच्या नावावर कसं एक वन हरमी म्हटलं जातं. एकाच्या बलबूतावर मॅचेस कशा जिंकले तर जिवंत उदाहरण देताना गुड्डू चंद्रकांत पाटील यांनी सर्वांना मात्र एक नवीन चैतन्य मात्र मिळवून दिले. केतन पाटील असेल धीरज असेल कौतुक करतो यार. कम्प्लिटली चेंज स्क्वॉड. वन अगेन चंद्रकांत टकिया बॅक टू द टायमिंग बरोबर पण सुदैवचा फटका मिळतो. गोशांक क्षेत्रात सिंगल मिळते.
सिंगल नवा स्कोर मात्र 42 धावांना उत्तर देताना पोहोचले आता 28 वर. खूप जवळ ओरची झाली. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उठवला गेलेला 1996 मध्ये हेच केलं होतं सनद जयशंकर आणि रोमेश काळीतावनं. जवळजवळ अर्धी 75% मॅच ते 16 षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये जिंकून द्यायचे आणि तो नजारा पॉवर प्लेचा देण्याचा पुरेपूर फायदा. जाऊया ना उमेशजी शिंदेना करूया आपण सन्मानित. मान सन्मान वाढवणारी स्पर्धा आहे दोस्ती चषक. महाराष्ट्राची संस्कृती आलेल्या पाहुण्यांच्या आपण देवाच्या प्रमाणे स्वागत करावं. अतिथी देव तसं उमेशजी शिंदे यांना सन्मानित करताना मिनेशजी पाटील या आयोजकाचे शिरदाबाई 1 मिनेशजी पाटील यांच्याकडून सन्मान केला जातो. नुकतंच आगमन झाले उमेशजी शिंदे अतिथी देव भव. डॉक्टर हरीजी शेंडगे आहेत. मुख्य डॉक्टर निलेशजी दुबे आहेत. अक्षय पाटील ज्यांनी आम्हाला या समारोहासाठी कॉल केल्याबद्दल त्यांचा आभारी आहोत. हे नामवंत अशा स्पर्धेमध्ये अक्षय पाटील यांचा पहिला कॉल आम्हाला. पण संपूर्ण दोस्तीच्या या दोस्ती राजांना मी धन्यवाद देईन. स्वागत करताना आदरणीय उमेशजी शिंदे यांचं स्वागतम. त्या दरम्यान आले एक सिंगल. मॅच खूप खुली झालेली आहे, ऑन झालेली आहे, स्पष्ट झाली आहे. कोणाची दागदेगिरी चालेल, कोणचा दावा करेल मॅच मध्ये जिंकण्यासाठी. परंतु जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत बाकीकडनं मूर्खपणा होईल. 29 वर पोहोचला 9 दिवस. त्याच्यानंतर आम्ही जाणार अनिलजी तिवारी यांचा करणार आहोत मी सन्मान. अनिलजी तिवारी यांना सन्मानित करताना आमचे अक्षयजी पाटील अतिशय चांगले क्रिकेटर आणि एक सुरेख असे आयोजकापैकी एक अक्षयजी पाटील सन्मानित करताना मुख्य व्यासपीठावरती औचित्य दोस्ती चषक पर्व 5 अनिलजी तिवारी यांना हा सन्मान देताना. त्यानंतर आम्ही विनंती करणार आहोत कॉन्ट्रॅक्टर मोहम्मदजी हमीद साहेबांना का स्वीकार आपण सन्मान स्वीकारावा. हा स्वीकार प्रदान केला जाईल. पुन्हा एकदा मिनेशजी पाटील यांना मी विनंती करतो कॉन्ट्रॅक्टर मोहम्मदजी हमीद यांना आपण सन्मानित करावं. मॅच खूप जवळ आणली आहे. फक्त 42 धावांचं टार्गेट आता वाढलेलं का धावा मात्र लागल्यात 33 वर. फक्त 9 धावा दूर. 9 धावांची आवश्यकता. खूप खूप शुक्रिया अनिलजी तिवारी, उमेशजी शिंदे आणि मोहम्मद हमीद. फटका चांगला शॉट ऑफ कॅच मैदानाच्या आउट ऑफ द कॅच. कॅचेस विन द मॅचेस. एक क्षणाला गुड्डू या बॅटर जो धावा चोपतो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करता 9 दिवसासाठी. स्फोटक इनिंग, कडक बॅटिंग, एक्सलेंट बॅटिंग प्लेड बाय गुड्डू तुषार पाटील. अवे फ्रॉम द बॉडी ऑफ द लाईन होती, लाईन मिस केली. परंतु रोशन कोहली यांनी सांगितलेलं आहे हा खराब चेंडू. इट्स अ वाईड. नाव 40. फक्त 2 धावा दूर. ओनली 2 रन अवे टू गेट द विक्टरी टू 9 दिवा. फक्त 2 धावांची आवश्यक. पॉइंट खडं केलं. नाही आता वाईट दिला ना. बॅकफूट मला अराउंड द कार्पेट चुंबन घेऊन जातो चौकटच्या ठिकाणी. इथे स्कोर इज लेवल नाव. 41 बनवले होते. त्या 39 बनवण्याला श्रीकृष्ण कोलशेच्या टीमच्या संघाची धावकर त्याची बरोबरी. परंतु कंपल्सरी ड्रेस आणि कंपल्सरी स्पर्धेचे नियम आहे त्यानुसार 1 धावी काढावीच लागेल. नाव ओनली 1 रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. 9 कडक मॅच. थँक्यू सो मच गौली हॉस्पिटल. आदरणीय डॉक्टर हरीशजी शेंडगे आणि डॉक्टर निलेशजी दुबे साहेब मेडिकल चे शिवलालजी खूप खूप तुमचे आम्ही आभार व्यक्त करतो. कारण व्यस्त कार्यक्रम असतो. खूप मात्र आरोग्य जे असतात, जे रोगी असतात, आजारी असतात, पेशंट असते त्याच्या सेवेसाठी 24 तास आपल्याला राहतो. त्या 24 तास म्हणून आपण वेळ काढून या दोस्ती चषकला आपल्या दोस्तीचा हात देताना इथे आपण आमंत्रित झालं आणि आमचा सन्मान आपण वाढा त्यासाठी तुमचे विशेष आभार. फक्त 1 धावा दूर. स्कोर इज लेवल. बरोबरी साधली काय रे. बॅकफूट वर जाताना दॅट द अलाउंड द कार मॅच फिनिश. हार्ड लक श्रीकृष्ण कोलशेत. मॅच जिंकली होती. चांगला खेळ करण्याचा जरूर प्रयत्न केला परंतु मॅच झाली उद्ध्वस्त. जिंकली. 42 टार्गेट होतं यार. फोर आणि षटकार पण गेला ना राजा. येस दीर्घ व्यक्त करतोय मी स्कोरच्या वतीने. तो चौकार नव्हता राजा म्हणजे तो फक्त सिंगल म्हणजे 3 धावांची आवश्यकता अजून. येस येस होतात. अरे माणसांकडून चुका होता त्यासाठी आम्ही खेद क्षमस्व आहोत.
थोडी हलकीची चुकी झाली स्कोरच्या वतीने जिथे सिंगल चौकार वाचवला होता तिथे फक्त सिंगल मिळाली होती. हरकत नाही आहे कारण पाहुण्यांचा नेहमीच आम्ही रिस्पेक्ट करतो. ठाणे विभागातील संघ जरी असला पहिलं प्राधान्य त्यांना देण्यात येईल. 3 धावांची आवश्यकता मॅच अजून ऑन आहे आणि 3 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि फक्त 3 धावा. 12 गेंदे ओनली 3 रन की दरकार. मैच जीत के लिए नवसाथी दिवा श्री कृष्ण कोशेत डिफेंड करताना संघर्ष करताना स्ट्राइक वरती बॅट्समॅन आहे अर्थातच कॅप्टन टीम कॅप्टन हर्षिल. लाजबाब सबमरीन डिलिव्हरी मॅचच्या खालून पहिला चेंडू तेच तर गुडलन टप्पा ठेवला. अबे फ्रॉम द बॉडी नॉट फुटवे किती पद्धतीचा वापर न करता एक फ्लाईन स्लिप आहे बॅकवर्ड पॉइंट एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ खडं केले आणि त्याच्या बरोबर बाजूला बरंचसं अंतर काऊ कॉर्नर डीप स्क्वेअर लेग डीप फाईन मिड विकेट स्ट्रोक चांगला आहे कॅच होईल का टप्पा गेल बरा चिरू पडून आणि इथे मात्र फिनिश द मॅच फिनिशिंग टच त्यांना चौकाराने मात्र मॅच उद्ध्वस्त. हार्ड लक बॅड लक श्रीकृष्ण कोशेत अँड कॉंग्रॅच्युलेशन नवसाथी दिवा. मॅच आपण जिंकली आहे. चला टॉससाठी आम्ही तत्पूर्वी आम्ही घोषित करू प्लेअर ऑफ द मॅच. या मॅचचा हिरो कोण असेल आदरणीय डॉक्टर हरिजी सेंडगे साहेबांना विनंती केली आपल्या शुभ असतील टॉस. चला नवसाथी दिवा